राज्यामध्ये एका बाजूला अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीन होण्याची चर्चा शिगेला पोहोचली आहे. या सगळ्यात आता वेगळी बातमी समोर येते. ती म्हणजे राज्यसभेत 7 जागांसाठी राजकीय वातावरण आता तापलंय. शरद पवार हे 2 एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्या विधानसभेत महायुतीची पारडं जड. महाविकास आघाडी एकत्रित येऊन राज्यसभेची 1 जागा निवडून आणू शकते. त्यामुळे या जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे खरंच आता राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार का आणि महाविकास आघाडीचे 1 जागा त्यांना मिळेल का? आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यात ठाकरे सेना आणि काँग्रेस ही जागा त्यांना मिळवून देण्यासाठी मदत करतील का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जसं की आपल्याला माहिती आहे, एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहेत. यात शरद पवार यांच्यासह त्यांच्यात गटाच्या परभणीच्या खासदार फौजिया खान, तसेच उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या राजनी पाटील आणि भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार ते निवृत्त होणार. दरम्यान विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीकडे 228 आमदार आहेत, तर अपक्षाचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे 6 खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे 4 तर मित्रपक्ष शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1-1 खासदार निवडून जातील. त्यामुळे 6 जागा त्यांना सहज मिळतील. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 1च जागा मिळू शकते आणि इथेच मोठा ट्विस्ट आहे. तो म्हणजे या एका जागेवर शरद पवार यांचे नाव जोरात चर्चेत आहे. खरं तर गेल्या वर्षी शरद पवारांनी असं सांगितलं होतं की आता निवडणूक लढणार नाही, पण अजितदादांच्या निधनानंतर राजकारण पूर्णपणे बदलले. अजितदादांच्या अकाली निधनानंतर पक्षाची आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्यांनी राज्यसभेची खासदारकीचा राजीनामा दिलाय आणि ही जागा रिक्त झाली आहे आणि या जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा बरगाळला. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे राज्यसभेत नेतृत्व करतील असं म्हटलं जात आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एका जागा महाविकास आघाडी निवडून आणेल आणि त्यासाठी शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांनी संकेत दिलेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे, त्यासाठी शरद पवार यांचं नाव पुढं करण्यात आल्याची माहिती